नाटकं? आई आई तू तू प्लीज शांत हो ना. इथे कुठला तमाशा करू नकोस. बाबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? निकी तू लांब राहा. माझ्यापासून लांब राहायचं तू. मला हिच्याशी आज जे काही बोलायचं ते मी बोलणारच. कोणी थांबवायचं नाही मला. आज ही आहे आणि मी आहे. निकू तू थांब जरा, बोलू दे आईला. बोल आई, तुला काय बोलायचंय माझ्याशी? 9 महिने मी माझ्या पोटात वाढवलंय तुला. आज त्याची किंमत मागायला आली आहे मी. आई काय बोलतेस तू? मग काय करू? तुला जन्माला घातल्याची पावली किंमत मोजते मी. आज आमच्या डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली. नाही आई, मी असं काही होऊ देणार नाही. तो विराज आहे ना, तो विराज आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. तू विश्वास ठेव ना ग माझ्यावर. थोडासा वेळ दे आम्हाला. त्या विराजचा ना प्रत्येक सोडा तो विराज. तुझ्यामुळे माझा सख्खा मुलगा माझा वैरी झाला. आई आई तू घरी चल. चाळीतले सगळे बघतात. सोड का बघू दे. कळू दे त्यांना पण. ही इथे मजेत आहे आणि आम्ही एक एक दिवस मोजतोय. आपला पैशांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय, पण त्याच्या बदल्यात रिडेव्हलपमेंट नंतर जो फ्लॅट आपल्याला मिळणार आहे त्याचा मालकी हक्क हा माझा एकट्याचाच असायला हवा. त्यासाठीचं हे नाहरकत प्रमाणपत्र आहे ज्याच्यावर तुम्हाला सही करायची. 15 दिवसांची मुदत देतो मी तुम्हाला. 15 दिवसात मला माझं हे घर खाली करून पाहिजे. आई माझा मुलगा असा नव्हता ग. तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. तुझ्यामुळे झालं हे सगळं. त्याची नोकरी गेली तुझ्यामुळे. आणि तुझ्यामुळे तो आता आम्हाला घराबाहेर काढायला निघालाय. माझ्या घराचं, माझ्या संसाराचं जे काही नुकसान तुझ्यामुळे झालंय ना, त्याची किंमत तुझ्याकडनं घ्यायला आली. आई बघ आपण. वा वा वा. 33, 34, 35. म्हणजे या 35 जणांना समर्पिता किचनकडनं डबा जातो. लिस्ट फायनल आहे? येस सर, मी स्वतः इन्क्वायरी करून ही लिस्ट बनवली. गुड जॉब अभ्यंकर, गुड जॉब. आता एक काम करायचं, त्या 35 जणांना मेसेज टाकायचा, उद्यापासून समर्पिता किचन तुमची कुठलीच रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही. कारण मार्केटमधनं त्यांना कोणीच रॉ मटेरियल सप्लाय करत नाहीये. आय एम सॉरी सर, पण यामुळे काय होईल? मजा येईल, गंमत येईल. इट्स फन. तुम्हाला आपल्याकडच्या म्हणजे भारतातल्या लोकांचा प्रॉब्लेम माहिती आहे अभ्यंकर? आपण ना पटकन समोरच्यावर विश्वास ठेवतो. आता तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? येस सर. का? कारण मी तुमचा बॉस आहे. पण आत्ता जर का मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला आत्ता या जॉबवरनं काढून टाकतोय, तर काय कराल तुम्ही? सर जस्ट एन एक्झाम्पल.
रिलॅक्स. मी जर सर तुम्हाला सांगितलं तर तुमचं काय होईल? माझ्यावरचा विश्वास उडेल का? कारण तुम्ही त्या नोकरीवर डिपेंडंट आहात. तशीच ही 35 माणसं समर्पिता किचनवर डिपेंडंट आहेत. त्यांचा विश्वास आहे त्या समर्पिता किचनवर. त्यांना असं वाटतं की आपल्या धावपळीच्या आयुष्यात काही झालं तरी आपल्याला समर्पिता किचनमधनं टिफिन येणार आहे. पण ह्यांचा जर का विश्वास उडाला तर काय होईल? अल्टिमेटली समर्पिता किचन बंद होईल. पण इतक्या लहान गोष्टीत तुम्ही लक्ष घालायचं म्हणजे? अभ्यंकर, प्रेमात आणि रिव्हेंजमध्ये लहान मोठं असं काहीच नसतं. या समर्पिता किचनचं रॉ मटेरियल बंद करण्यापासून त्यांचा लॉयल कस्टमर तोडेपर्यंतची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी या बिझनेस एवढीच महत्वाची. राजसीचा व्हिडिओ कॉल कशाला करत असेल? याला म्हणतात जैसी करनी वैसी भरणी. आणखी एक म्हणतात काय ग दीदी? हा, भगवान के घर देर है मगर अंधेर नाही. हे सगळं बघून ना मला जाम मजा आली, मस्त वाटलं. आता कळलं आपला मुलगा जेव्हा आपला राहत नाही तेव्हा एका आईला काय वाटतं. ए जास्त बोलायचं काम नाही. हे सगळं तुझ्या मुलामुळे घडतंय. त्यानेच पूस लावली अर्पिताला. माझा मुलगा माझ्या विरोधात गेला त्याला कारण तुझी मुलगी, आणि तुझा मुलगा तुझ्या विरोधात गेला त्यालाही कारण तुझी ही पोरगी. काय बोलतेस तू कशाला मध्ये पडतेस? का नाही पडायचं मी मध्ये? का नाही पडायचं? ए बघा चाळकरांनो, पूजा, अण्णा, जिग्नेश बाई, ये इसकी सख्खी आई है. नाही तुम्हा सगळ्यांना या अर्पिताचा पुळका येतो ना? बघा तिची सख्खी आई स्वतःच्या मुलीबद्दल काय काय बोलतेय. आता तरी शाणे व्हा, नाहीतरी यांचं अख्खं घराणंच. जे काय बोलायचं तू तिला बोल. माझ्या घराबद्दल एक शब्द बोलीस ना तर याद राख. नाही ही कपाळ कारण ती आहे, पण जे काही घडलंय ना त्याला तुझा मुलगा सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. आणि तुम्ही दोघं आमच्या डोक्यावरचं छप्पर गेलं ना तर ते तुम्ही दोघांनी मिळवून द्यायचं. वा ग वा. का माझ्या मुलाने का मिळवून द्यायचं? आमची काय जहागिरी लागून गेली आहे जे सगळं तुम्हाला उचलून द्यायचं? हे गपे, एक छदाम सुद्धा मिळणार नाहीये तुला.